बाईट्स अँड डिलाईट्समध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजची एक अशी रेसिपी आहे जी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणारी रेसिपी आहे. तर व्हेज चीज पिझ्झा ही रेसिपी आज आपण घरी बनवणार आहोत. बिना ओव्हनने आपण आज पिझ्झा बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आहे गाजर, टमाटर, शिमला मिरची, पत्ताकोबी, उभा चिरलेला कांदा, कांद्याची पाच आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या कापून घेतलेल्या आहे. सॉसेसमध्ये लागणार आहे किसान केचप, त्यानंतर पिझ्झा टॉपिंग आणि शेजवान चटणी. हे 3 सॉसेस लागणार आहे. रेडीमेड तुम्हाला पिझ्झा बेस बाजारामध्ये विकत मिळतो. तर रेसिपी स्टार्ट करूया. एका कढईमध्ये तुम्ही तेल घ्या, त्यामध्ये जिरं मोहरी तडतडून त्यात लसूण ॲड करा. लगेच त्यामध्ये शिमला मिरची, उभा चिरलेला कांदा, कांद्याची पाच, गाजर आणि टमाटर हे सुद्धा ॲड करा. सगळं साहित्य एकत्र करा. त्यानंतर यामध्ये मीठ, हळद, चवीनुसार तिखट, तुम्हाला स्पायसी लागत असेल तर तिखट जास्त ॲड करा, मीडियम लागत असेल तर तिखट कमी ॲड करा. तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट, मीठ, हळद करू शकता ॲडजस्ट. सगळे साहित्य एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये किसान केचप ॲड करा. छान मिक्स करा. 10 ते 12 मिनिटं शिजवून द्या. ही शिजेल तोपर्यंत आपण इथे पिझ्झा बेस रेडी करून घेऊ. सॉसेस लावून एक ताट घ्या पसरट, ज्यामध्ये पिझ्झा बेस हा मावेल. त्याला ग्रीस करून घ्या तेलाने. नूडल्स खातो तो एक चमचा घ्यायचा काटेरीत आणि त्याला छिद्र करून घ्यायचे. आता यावर आपण सॉसेस टाकणार आहोत. सगळ्यात आधी शेजवान चटणी, त्यानंतर पिझ्झा टॉपिंग आणि त्यानंतर किसान केचप ॲड करायचं आहे. सगळं मिक्स करून तुम्हाला व्यवस्थित पिझ्झाला लावून घ्यायचं आहे. 3ही सॉस आपण या पिझ्झाला आता लावून घेणार आहोत. बघू शकता या प्रकारे इथे सॉसेस लावून झालेले आहे. आणि जे आपण स्टफिंग बनवलेलं आहे ते गरम गरमच यावर ॲड करायचं आहे. गॅस बंद नाही करायची, ते गरम गरमच यावर ॲड करायचं आहे. बघू शकता या प्रकारे संपूर्ण पिझ्झा बेसवर आपण ते जे साहित्य आपण स्टफिंग बनवलेलं आहे ते ॲड करून झालेलं आहे. आता नेक्स्ट आहे क्यूब, बटर क्यूब आपण याच्यावर किसून घेणार आहोत. गरम गरम याच्यावरच बटर क्यूब किसून घ्यायचा आहे, जेणेकरून तो मेल्ट व्हायला मदत होईल. या प्रकारे बटर क्यूब आपण इथे किसून घेत आहोत. पिझ्झा हा बेक करण्यासाठी रेडी झालेला आहे. बघू शकता इथे किसून झालेला आहे बटर क्यूब. आता तवा गरम करत ठेवायचा आहे. त्यावर मावेल असं एक झाकण ठेवायचं आहे. बघू शकता या प्रकारे झाकून 15 ते 20 मिनिटं तुम्हाला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. या प्रकारे बघू शकता इथे बटर हे अगदी मेल्ट झालेलं आहे आणि पिझ्झा हा रेडी झालेला आहे. व्हेज चीज पिझ्झा हा रेडी झालेला आहे. दिसायला अगदी सुंदर दिसतो आहे आणि खायला अगदी चवदार. आपल्याकडे पिझ्झा कटर अवेलेबल नसेल तर आपण चाकूच्या साहाय्याने याचे भाग करून घेऊ शकतो. इथे मी चाकूच्या साहाय्याने तो 4 भाग केलेले आहे. बघू शकता हा एक दुसऱ्या मेथडने मी पिझ्झा बेक केलेला आहे. तर ती मेथड आपण आता बघूया. तर इथे तुम्ही तव्यावर मीठ टाकून घ्या. मीठ चांगलं थोडंसं गरम होऊ द्या मंद आचेवरच आणि त्यावर एक चाळणी ठेवा स्टीलची आणि त्यावर डायरेक्ट पिझ्झा बेस हा ॲड करा, जो आपण सॉसेस लावून स्टफिंग टाकून रेडी केलेला आहे आणि त्यावर झाकण ठेवा. या प्रकारे तुम्हाला जर अगदीच झटपट हा पिझ्झा बेक करायचा असेल तर त्यासाठी तव्यावर तुम्ही मीठ टाका. मीठ गरम होऊ द्या आणि आपण जे ताट रेडी केलेलं होतं ताटामध्ये पिझ्झा बेस ठेवून जो रेडी केलेला होता तो ताटासकटच त्या तव्यावर ठेवा. ज्यावर आपण मीठ घातलेलं आहे चाळणी ठेवायची काही गरज नाही. डायरेक्ट मिठावर ठेवा आणि झाकण ठेवून त्याला 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्या. या 3ही प्रकारे तुम्ही पिझ्झा हा बेक करू शकता. पण लास्टला जी मेथड मी सांगितली आहे ती अगदी परफेक्ट मेथड आहे. त्याच मेथडने तुम्ही जर पिझ्झा बेक केला तर अगदी बटर हे पूर्ण मेल्ट होईल आणि दिसायला खूप सुंदर दिसेल. तर मग वेळ न घालवता पिझ्झा रेसिपी ही घरी ट्राय करा. नक्की बनवून बघा. कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आवडली असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल बटनला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी पहिली नोटिफिकेशन ही तुम्हालाच येईल. तोपर्यंत इतर रेसिपीज बनवा आणि खात राहा.